माझं नाव वैशाली सागर अफवाले. मी प्रभाग 24 मधनं निवडणूक लढवत आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि रवींद्र धंगेकर साहेब यांनी आम्हाला संधी दिलेली आहे, तर नक्कीच आम्ही त्या संधीचं सोनं करू आणि चांगल्या योजना घेऊन येऊ, लोकांसाठी काम करू. काय तुमचं पॅनल निवडून आला तर काय जनतेला तुम्ही देणार? महिलांसाठी काहीतरी करू, महिला सक्षम कशा होतील, मुलींसाठी काहीतरी करू, शिक्षण कसं त्यांचं चांगलं होईल. मी मेघना किशोर तरवडे, प्रभाग 24 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माझा ब गट आहे. लाडकी बहीण योजना श्रीयुत आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणून महिलांचं सक्षमीकरण केलंय. त्याच्यातून महिलांना खूप म्हणजे स्वतःच्या हातात 4 पैसे आल्यामुळे त्यांचं सबलीकरण होते. त्यांना नवीन काय शिकण्यासाठी किंवा नवीन काय उद्योगधंदे छोटा चालू करण्यासाठी त्यांना मदत झाली आहे ती आर्थिक. आणि एकनाथ शिंदेचं हेच ध्येय आहे की महिला सक्षमीकरण करणे. तर आम्ही ती योजना पुढे राबवणार आहोत. महिलांचं सबलीकरण करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. आणि शिवसेनेतर्फे पुण्यामध्ये सगळ्यात जास्त महिला उमेदवार देण्यात आलेले आहेत, त्याचा आम्हाला अभिमान आहे. किशोर भाऊंचं पण काम मोठं आहे. हो, किशोर भाऊनी आपल्या प्रभागात बरेच वर्षापासून ते सामाजिक कार्य करतात. त्यांचं काम मोठं आहे. रवींद्रजी धंगेकर साहेबांच्या साथीने ही वाटचाल आपली अशीच पुढे राहील आणि अजून खूप छान काम करू आणि जनतेची सेवा करण्याचं आम्हाला सौभाग्य मिळाले. त्याच्यासाठी आम्ही जनतेचे पण आभार मानतो. नमस्कार, मी प्रशांत मते. मी राहिला सोमवारपेठ नरपतगिरी चौक या ठिकाणी आहे. मी गेले 25 वर्ष सामाजिक काम करत आहे. जसे नागरिकांचे बरेचशा अडचणी असतात. आज जर तुम्ही बघितलं असेल तर मेडिकल जे आहे त्यामध्ये एवढा म्हणजे लोकांना परवडत नाही अशा पद्धतीचं आहे. आम्ही नागरिकांना हॉस्पिटलमध्ये जे काय येतात बिलं येतात किंवा त्यांना ट्रीटमेंट मिळण्यासाठी त्यांच्यासाठी त्यांना मदत करत असतो. त्याचप्रमाणे नागरिकांचे ऍडमिशनचे प्रॉब्लेम खूप असतात मुलांचे. त्यासाठी आम्ही ऍडमिशनचे प्रयत्न करत आहोत, त्यांना ऍडमिशन घेऊन देत असतो. त्याचप्रमाणे युवकांना नोकऱ्या, आता तुम्ही जर बघितलं असेल की नोकऱ्यांचं खूप प्रमाण कमी होत चाललेलं आहे. पण आम्ही कसं रोजगार कसा निर्माण होईल आणि त्या रोजगारातनं कशा तरुण पिढीला रोजगार देता येईल ह्या पद्धतीने आम्ही काम करतोय. तसेच आमच्या हे ज्या काही भागात आहेत, आज सोमवारपेठ, रास्तापेठ, मंगळवारपेठ या भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर मंगळवारपेठ ह्या पूर्ण स्लम आहे आणि त्या ठिकाणी एज्युकेशनचं थोडंसं प्रभाव कमी असल्या कारणानं त्या ठिकाणी खूपच मागासल्यासारखा तो भाग झालेला आहे. आज त्या ठिकाणी आम्ही कॅम्प राबवू, त्या ठिकाणी योजना राबवू, नोकऱ्यांच्या योजना राबवू असं ह्या. आणि वाहतुकीचा जो प्रश्न आहे, पुणे स्टेशन आमच्या जवळ असल्या कारणानं वाहतुकीचा इतका प्रचंड त्याचा त्रास आहे की नागरिक गाडी घेऊन बाहेर निघायचं म्हटलं तर नको म्हणतात. त्याचप्रमाणे आपण जर वाडे सिस्टीम, जर कसबा पेठमध्ये तुम्ही कसबा हा जर मतदारसंघ फिरला तर तिथं वाड्यांचा प्रलंबित प्रश्न आज सुरूच आहे, पण तो काय आजपर्यंत सुटलेला नाहीये. पण आम्ही जर आमचं पॅनल सगळं निवडून आलोय, एकनाथजी शिंदे साहेब जे आहेत आमचे, ते स्वतः कार्यकर्ते आहेत आणि त्या कार्यकर्त्यामधनं आज ते मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची दखल रवी भाऊ धनगेकरांनी घेऊन आम्हाला इथे कार्यकर्त्याला एक संधी दिलेली आहे. आम्ही त्या कामाचं त्या संधीचं सोनं करून एकनाथजी शिंदे साहेब जे आहेत त्यांचा हात बळकट करून जास्तीत जास्त आम्ही कसं जनतेपर्यंत जनतेचं काम करू हे प्रयत्न करू. रवींद्र धंगेकर, मी प्रभाग क्रमांक 24 या गटातनं थांबलेला आहे. आपण खूप युवा आहात, खूप मोठी जबाबदारी आपल्यावर आहे, तर काय वाटतं तुम्हाला? मी युवा जरी असलो तरी मी दोन्ही पिढी, म्हणजे जी नवीन पिढी आहे आणि जी जुनी पिढी आहे, आमच्या वडिलांची पिढी आहे आणि नवीन पिढीची आमची आहे, हे दोन्हीचे प्रश्न समजून मी दोन्हीवर काम करू शकतो. आणि मागचे 30-35 वर्ष माझे वडील रवींद्र धंगेकर हे सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. लोकांची समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहेत आणि तोच वारसा मी प्रणव धंगेकर म्हणून आज पुढे घेऊन चाललो.